जय शिवराय मित्रांनो, महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून नोकरीविषयक शैक्षणिक अशी नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरळ सेवा पदभरतीच्या माध्यमातून छोट्या संवर्गातील मागासवर्गीयाकरता जे आरक्षित पदे असतात ती भरण्याबाबतची एक कार्यपद्धती करण्यात आली आहे। त्या कार्यपद्धतीबद्दल आपण सविस्तर माहिती या शासन निर्णयामधून घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, छोट्या संवर्गातील मागासवर्गीयाकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती ही सरळ सेवा भरतीसाठी आहे। 6 एप्रिल 2026 हा शासन निर्णय आहे। यामध्ये दिलेला आहे, छोट्या संवर्गामध्ये मागास प्रवर्गाची आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती कशी असावी याबाबतच्या सूचना संदर्भाधीन शासन निर्णय परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आले आहेत। सदर सर्व शासन निर्णय परिपत्रक अधिक्रमित करून सुधारित आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे। आता निर्णय असा आहे, उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 ते 4 म्हणजे हे जे काही 1 ते 4 याप्रमाणे शासन परिपत्रक शुद्धीपत्रक व संदर्भ क्रमांक 5 म्हणजे हा संदर्भ क्रमांक 5 या निर्णयान्वये दिलेले आदेश अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहेत। आता यामध्ये सध्या स्थितीत सरळ सेवेसाठी छोट्या संवर्गामध्ये आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती सामान्य प्रशासन विभाग क्रमांक BCC 2021 प्रक्र 77 16 क दिनांक 6/3/2024 च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे। त्यानुसार सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारीतील छोट्या संवर्गातील पदभरतीची कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे, असा हा शासन निर्णय आहे। आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला आणि हे जे काही उपरोक्त 1 ते 4 आणि 5 याप्रमाणे हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। जर आपल्याला या शासन निर्णयाबद्दलची माहिती बघायची असेल तर ते नक्कीच कमेंट करा, आपण ते सुद्धा शासन निर्णय बघण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।